छत्रपती संभाजीनगर शहरात वादळी वाऱ्यामुळे 2 दिवसात 3 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। यामध्ये फुटबॉल खेळाडू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चिमुरड्याचा फुटबॉल खेळायला जाताच पत्रा लागून मृत्यू झाला, तर 2 दिवसावर वाढदिवस असलेल्या चिमुकल्याचा सोलर टाकी अंगावर पडल्याने मृत्यू झाला। वाढदिवसाला आलेल्या नातेवाईकांना चिमुकल्याची अंत्यविधी करण्याची वेळ आली। या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। 2 दिवसांपूर्वी आलेल्या वादळात शहरातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वारे वाहू लागले, अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर कुठे पत्रे उडाले। या सगळ्या घटनांमध्ये वादळामुळे 2 दिवसांमध्ये 3 मृत्यू झाला आहे। यात 48 वर्षीय इसमासह 2 लहान मुलांचा समावेश आहे। मालमत्तेचे नुकसान तर झाले, मात्र जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने 3 कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे। शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसात एका लहान फुटबॉलपटू खेळाडूला आपला जीव गमवावा लागला आहे। दक्ष अभय वारे, वय 8 असं ह्या चिमुकल्याचं नाव आहे। दक्ष हा फुटबॉलपटू व्हायचं म्हणून दर्गा परिसरात एका कोचिंगसाठी जात होता, तेव्हा वादळामुळे तो जखमी झाला। त्याचा पायही कापावा लागला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला।